तर काय घटना घडली? रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नागेवाडी टोल नाक्याच्या जवळ एक फायरिंगची घटना घडलेली आहे. यामध्ये एक व्यक्ती जखमी झालेला आहे. जखम ही किरकोळ स्वरूपाची आहे. जखमीच्या फिर्यादीवरून आपण 307चा गुन्हा, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे सुरू आहे. दोन्ही आरोपी आणि यामधली जो व्हिक्टीम आहे हे दोघेही मुंबई येथील रहिवासी आहेत आणि त्यांचं पूर्व मनष्यावरनं हा हल्ला केल्याचं आतापर्यंतच्या तपासावरनं प्राथमिक माहितीवरून निष्पन्न झालेलं आहे. हे दोघेही साधारणपणे 10 वाजण्याच्या सुमारास व्हिक्टीम आपली भंगारची गाडी पार्क करून चहा पाण्यासाठी टोल नाक्याकडे जात असताना त्याच्यावर फायरिंग झालेली आहे आणि त्यामध्ये तो किरकोळ जखमी झालेला आहे. दोघेही आपसामध्ये नातेवाईक आहेत आणि मुंबई येथील रहिवासी आहेत अशी माहिती मिळालेली आहे. आरोपीच्या शोधाकरिता आम्ही एक पथक रवाना केलेलं आहे. किती राऊंड फायर आहे आणि त्या जखमीची प्रकृती कशी? यामध्ये 3 राऊंड फायर झालेले आहेत. जखमीची तब्येत एकदम चांगली आहे. त्याला अगदी साधी गोळी चाटून गेल्याची जखम झालेली आहे. ओटी पोटाच्या खाली जांघेजवळ तेवढीच एक इंजुरी त्याला झालेली आहे.